तर आपला नेक्स्ट टॉपिक राहणार आहे मे. मे म्हणजे काय होतो? हेल्पिंग वर्ब. आणि मेचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये? शकतो, शकते, शकतात. ठीक आहे ना. मेचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे? शकतो, शकते, शकतात. आणि मे सोबत मेन वर्ब काय वापरत आहोत? वी वन वापरत आहोत. ठीक आहे. जाण्याचं वी वन काय आहे? गो. येण्याचं वी वन काय आहे? कम. बसण्याचं वी वन काय आहे? सीट. खाण्याचं वी वन काय आहे? ईट. आणि धावण्याचं वी वन काय आहे? रन. ठीक आहे ना. आता तुम्ही म्हणाल की सर कॅन म्हणजे सुद्धा काय होतो? शकतो, शकते, शकतात. ठीक आहे ना. आणि मे म्हणजे सुद्धा काय होतो? शकतो, शकते, शकतात. पण मेचा कन्सेप्ट वेगळा आहे, कॅनचा कन्सेप्ट काय आहे? वेगळा आहे. कॅनचा वापर तुम्ही कशासाठी केला होता? शकतो, शकते, शकतात म्हणून. जेव्हा तुम्हाला ॲबिलिटी दाखवायची होती, स्वतःची क्षमता दाखवायची होता, या एखाद्याचं क्षमता दाखवायचं होतं, तेव्हा तुम्ही कॅन म्हणजे काय वापरलं होतं? शकतो, शकते, शकतात. आता तुम्हाला पॉसिबिलिटी दाखवायची असेल किंवा परमिशन घ्यायचं आहे किंवा द्यायचं आहे असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असेल, तेव्हा तुम्ही शकतो, शकते, शकतात म्हणून इंग्लिशमध्ये काय वापराल? मे प्लस वी वन वापराल. काय वापराल? मे प्लस वी वन. आणि तुम्हाला माहित आहे जर आपला एंडिंग शकतो, शकते, शकतात न होत असेल तर काय वापरायचं आहे? मे प्लस वी वन वापरायचे आहे. आता जर तुम्हाला मराठीमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल आणि डब्ल्यूएच क्वेश्चनचे सेंटेन्सेस बनवायचे असेल तर तुम्हाला एंडिंग सुद्धा माहित असायला पाहिजे. मग एंडिंग्स बनवण्यासाठी आपण काय करतो? एंडिंग्स बनवण्यासाठी जे आपल्याकडे मराठीमध्ये मेन वर्ब आहे त्याचं काय करतो आपण? नेला काढतो. ठीक आहे ना. आणि नेच्या ऐवजी नेला काढतो म्हटलं मेन वर्ब मधून, आणि नेच्या ऐवजी एकतर असा उ वापरतो किंवा असा उ वापरतो, म्हणजे दोन पैकी एक उ वापरतो. आणि तुम्हाला जो एंडिंग दिलेला आहे शकतो, शकते, शकतात त्याला जसंच तसं लिहितो. फॉर एक्झाम्पल काही दिलेलं आहे तुम्हाला, इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे ना. जाणे, जाणेचं ने काढलं तर काय झालं? जाऊ शकतो, जाऊ शकते, जाऊ शकतात. येण्याचं ने काढलं तर काय झालं? येऊ शकतो, येऊ शकते, येऊ शकतात. बसण्याचं ने काढलं तर काय झालं? बसू शकतो, बसू शकते, बसू शकतात. खाण्याचं ने काढलं तर काय झालं? खाऊ शकतो, खाऊ शकते, खाऊ शकतात. धावण्याचं ने काढलं तर काय झालं? धावू शकतो, धावू शकते, धावू शकतात. ठीक आहे ना. ऑलरेडी तुम्हाला काय येतो? मराठी येतो ऑलरेडी. ठीक आहे ना. तर मराठीमध्ये तुम्ही इझिली काय करू शकता? सेंटेन्सेस बनवू शकता. आणि जर तुमच्या मराठीच्या सेंटेन्समध्ये शकतो, शकते, शकतात ने एंडिंग होत असेल आणि तुम्हाला पॉसिबिलिटी दाखवायची आहे, म्हणजे एकतर एखादी गोष्ट होऊ शकते किंवा होऊ शकत नाही, म्हणजे 50-50 चान्सेस असेल तर तुम्हाला तेव्हा काय वापरायचं आहे? मे वापरायचं आहे. किंवा जर तुम्हाला परमिशन द्यायचं असेल किंवा परमिशन घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला काय वापरायचं आहे? मे वापरायचं आहे. तुम्हाला माहित आहे जर आपल्याला परमिशन घ्यायचं असेल तर आपण काय म्हणतो? मे आय कम इन सर, म्हणजे मी आत येऊ शकतो का? आणि जर तुमच्या सरांना जर तुम्हाला परमिशन द्यायचं असेल तर ते काय म्हणतात? येस यू मे कम इन. ठीक आहे ना. तर आपण परमिशन घेण्यासाठी किंवा परमिशन देण्यासाठी किंवा शक्यता दाखवायचं असेल की एखादी गोष्ट होऊ शकतो किंवा होऊ शकत नाही, पाऊस पडू शकते, गॅरंटी आहे का? नाही. 50-50 चान्सेस आहेत, म्हणजे इट मे रेन, एक तर पाऊस पडू शकतो किंवा पडू शकत नाही. असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही कशाचा वापर करता? मेचा वापर करता. ऑलरेडी मी इथं लिहून दिलेला आहे. ठीक आहे ना. एंडिंग सुद्धा बनवता आलं. मग त्याच्यानंतर आपल्याला काय बनवायचे आहे? पॉझिटिव्हचा सेंटेन्स बनवायचा आहे, निगेटिव्हचा सेंटेन्स बनवायचा आहे, वर्बल क्वेश्चनचे सेंटेन्स बनवायचे आहे आणि डब्ल्यूएच क्वेश्चनचे सेंटेन्स बनवायचे आहे. ऑलरेडी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की पॉझिटिव्हचा सेंटेन्स कसा बनवायचा आहे. सेम बनवायचा आहे. ठीक आहे ना. जसं आता पॉझिटिव्हचा सेंटेन्स बनवा. पॉझिटिव्हचा सेंटेन्स बनवल्यानंतर पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि फक्त नाही ऍड करा. काय होऊन जाईल? तुमचं निगेटिव्ह होऊन जाईल. मग वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि काना काय करा? एंडिंग करा. काय होऊन जाईल? वर्बल क्वेश्चन होऊन जाईल. ठीक आहे. आणि मग जर डब्ल्यूएच मराठीमध्ये सेंटेन्स बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि डब्ल्यूएच वर्ड्स काय करा? लगेच सब्जेक्ट नंतर ऍड करा. जसं का, केव्हा, कुठे, कसा. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स दिले आहेत. जसं आता तुम्हाला पॉझिटिव्ह बनवायचं असेल तर मराठीमध्ये सब्जेक्ट ऑलरेडी लिहून दिलेले आहे आणि त्याचं इंग्लिश मिनिंग पण लिहून दिलेलं आहे. ठीक आहे ना. तर जर तुम्हाला मराठीमध्ये पॉझिटिव्ह बनवायचं असेल तर जे मराठीचं जे सब्जेक्ट आहे त्यांना जे एंडिंग्स बनवलेले आहेत त्यांच्यासोबत जसंच तसं काय करा? ऍड करा. ठीक आहे ना. तुम्ही कितीही सेंटेन्सेस बनवू शकता. मी फक्त काही एक्झाम्पल्स लिहून दिलेले आहेत तिथं. जसं मी जाऊ शकतो, मी येऊ शकतो, मी बसू शकतो, मी खाऊ शकतो, मी धावू शकतो, ती जाऊ शकते, ती जाऊ शकते, ती येऊ शकते, ती बसू शकते, ती खाऊ शकते. हे काय झाले? तुमचे पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस झाले. ठीक आहे ना. आता पॉझिटिव्हचा सेंटेन्स पहा. मी जाऊ शकतो. काय झालं? मी जाऊ शकतो. आता तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं आहे तर निगेटिव्ह बनवायचं आहे तर पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि फक्त नाही काय करा? ऍड करा. का होईल? मी जाऊ शकत नाही.
वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंच्या तसं लिहा आणि कानी काय करा, एंडिंग करा. मी जाऊ शकतो का. पहा ऑलरेडी इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे, ठीक आहे ना. आणि जर तुम्हाला WH बनवायचं असेल तर पॉझिटिव्हच्या सेंटेन्सला जसंच्या तसं लिहा, लगेच सब्जेक्ट नंतर काय करा, WH वर्ड्स ऍड करा. मी जाऊ शकतो का. काय झालं तुमचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल, WH म्हणजे फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह बनवता यायला पाहिजे. समजलं, ठीक आहे ना. आता आणखी काही एक्झाम्पल्स दिलेले आहे. ती येऊ शकते, ती येऊ शकते, यांना डायरेक्ट कनेक्ट करा म्हटलं, पॉझिटिव्ह सेंटेन्स होऊन जाईल. ती येऊ शकते. निगेटिव्ह काय होईल, ती येऊ शकत नाही. जसंच तसं लिहिलं आहे, फक्त नाही ऍड केला आहे. आणि पॉझिटिव्हला जसंच तसं लिहा, कामी काय करा, एंडिंग करा. ती येऊ शकते का. समजलं, ठीक आहे ना. आणि WH काय होईल, ती केव्हा येऊ शकते, ठीक आहे. आणि जसं आता तुम्हाला सिंग्युलरचं सेंटेन्स बनवायचं असेल तर एखादं घ्या, जसं सोनल खेळू शकतो, ठीक आहे ना. आणि निगेटिव्ह काय होईल, सोनल खेळू शकत नाही. वर्बल काय होईल, सोनल खेळू शकतो का. WH काय होईल, सोनल काय खेळू शकतो, सोनल कुठे खेळू शकतो. जेवढे तुम्ही वेगवेगळे WH वर्ड्स वापराल तेवढं तुमचं वेगवेगळं काय होईल, WH क्वेश्चन होईल. समजलं तुम्हाला, ठीक आहे ना. आता प्लुरल, प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त नाव, 2 3 4. तर इथं मी प्लुरलचं काय घेतलेलं आहे, एक्झाम्पल्स घेतले आहेत, ठीक आहे ना. शुभम आणि कपिल धावू शकतात. काय झालं, पॉझिटिव्ह झालं. निगेटिव्ह बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंच तसं लिहा म्हटलं आणि फक्त नाही ना काय करा म्हटलं, ऍड करा म्हटलं. तर काय होईल, शुभम आणि कपिल धावू शकत नाही. वर्बल क्वेश्चन बनवायचं असेल तर पॉझिटिव्हला जसंच तसं लिहा, कानी काय करा म्हटलं, एंडिंग करा म्हटलं. तर मग वर्बल क्वेश्चन काय होईल, शुभम आणि कपिल धावू शकतात का. आणि जर WH बनवायचं आहे तर पॉझिटिव्हला जसंच तसं लिहा आणि लगेच सब्जेक्ट नंतर काय करा, WH वर्ड्स ऍड करा. आता सब्जेक्ट काय आहे, शुभम आणि कपिल. तर मग काय होईल, शुभम आणि कपिल किती धावू शकतात. समजलं तुम्हाला. जर तुम्हाला असं मराठीमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, वर्बल आणि WH बनवता येत असेल, ठीक आहे, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये त्यांना कन्वर्ट करायचं आहे. तर डायरेक्ट तुम्ही जसंच तसं कन्वर्ट करणार आहात का, जसं तुमच्या मनाला वाटलं तसं तुम्ही कन्वर्ट करणार आहात का. काहीतरी त्याचं प्रोसेस असेल, काहीतरी स्ट्रक्चर असेल, काहीतरी त्याचं फॉर्म्युला असेल, काहीतरी पद्धत असेल ना, त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्सेस मराठी टू इंग्लिशमध्ये काय करायचे आहे, कन्वर्ट करायचे आहे, ठीक आहे ना. तर मग जर तुम्हाला पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा, आता तुम्हाला पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा आहे, निगेटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा आहे, वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला बनवायचा आहे आणि WH क्वेश्चनचा फॉर्म्युला बनवायचा आहे, ठीक आहे. समजत आहे, ठीक आहे ना. आता जर तुम्हाला पॉझिटिव्हचा फॉर्म्युला बनवायचा आहे तर तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, प्रत्येक टॉपिक मध्ये आपण लक्षात ठेवतो. कॅन मध्ये सुद्धा सेम सांगितलं होतं, इथं सुद्धा सेम सांगत आहे, ठीक आहे ना. आणि फक्त इथं हेल्पिंग वर्ब चेंज केला आहे, ठीक आहे, बाकी सगळं सेम टू सेम आहे. जसं आता पॉझिटिव्हचं सेंटेन्स बनवायचं आहे तर काय माहित असायला पाहिजे तुम्हाला, सब्जेक्ट माहित असायला पाहिजे, हेल्पिंग वर्ब माहित असायला पाहिजे, मेन वर्ब माहित असायला पाहिजे, त्याच्यानंतर अदर म्हणजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस अदर यांचा वापर करून आपण काय करतो, पॉझिटिव्हचं सेंटेन्स बनवतो, ठीक आहे. सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, सब्जेक्ट मी इथं मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये लिहून दिला आहे. मी म्हणजे काय होतोय, आय, आम्ही म्हणजे वी, तू म्हणजे यू, तुम्ही म्हणजे यू, ते त्या ती म्हणजे ते, आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन, तो म्हणजे ही, ती म्हणजे शी, तो ती ते म्हणजे इट, आणि सिंग्युलर म्हणजे काय झालं, एक वचन. तर सब्जेक्ट माहित आहे. आणि हेल्पिंग वर्ब काय आहे, मेन, तुम्हाला वरती लिहून दिलेला आहे मेन. मेन वर्ब काय आहे, मे सोबत आपण मेन वर्ब काय वापरत आहोत, V1 वापरत आहोत, ठीक आहे. आणि अदर काय आहे, तुमचं जो उरलेला राहील तो अदर. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट बनवण्यासाठी ज्याही गोष्टीचं गरज आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, ठीक आहे ना. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, पॉझिटिव्हचं फॉर्म्युला बनवायचं आहे, ठीक आहे. तर पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय होईल, सब्जेक्ट प्लस मेन प्लस V1 प्लस अदर. समजलं. पॉझिटिव्हचा फॉर्म्युला काय झाला म्हटलं, सब्जेक्ट प्लस मेन प्लस V1 प्लस अदर. सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. तर सब्जेक्ट काय आहे, आय, वी, यू, दे, प्लुरल, ही, शी, इट आणि सिंग्युलर. तर ह्या सर्वांसोबत तुम्ही कशाचा वापर करता, मे प्लस V1 आणि प्लस अदर. डॅश म्हणजे काय समजायचं, अदर समजायचं, ठीक आहे ना. तर मग मेचं मिनिंग काय होतो, शकतो, शकते, शकतात, ठीक आहे. तर पॉझिटिव्हचा फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह बनवायचं आहे. तर निगेटिव्ह बनवायचं असेल तर फक्त हेल्पिंग वर्ब सोबत, म्हणजे हेल्पिंग वर्ब काय आहे, मे, तर हेल्पिंग वर्ब सोबत काय वापरायचं, नॉट वापरायचं, बाकीचा फॉर्म्युला ॲज इट इज लिहायचं, ठीक आहे. म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय झालं, सब्जेक्ट प्लस मे नॉट प्लस V1 प्लस अदर. पहा निगेटिव्हचा फॉर्म्युला काय झाला, सब्जेक्ट प्लस मे नॉट प्लस V1 प्लस अदर. आणि सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, आय, वी, यू, दे, प्लुरल, ही, शी, इट, सिंग्युलर. आणि मग त्याच्यानंतर मे नॉट वापरत आहात. मे नॉटचे शॉर्ट फॉर्म काय होईल, मेअंट आणि प्लस V1 प्लस अदर. आणि मे नॉट किंवा मेअंट म्हणजे काय होईल, मराठीमध्ये शकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला काय बनवायचं आहे, वर्बल क्वेश्चन बनवायचं आहे, ठीक आहे. तर मग वर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी
मराठीमध्ये आपण एंडिंग कसं नाही करतो म्हटलं, का नाही करतो म्हटलं. ऑलरेडी इथं तुम्हाला सांगितलं आहे वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं. तर वर्बल क्वेश्चन मध्ये एंडिंग कशाने होतो, का नाही होतो. आणि का एंडिंग होत असेल म्हणजे काय आहे वर्बल क्वेश्चन. तर मग मेला काय करायचं, सब्जेक्टच्या समोर वापरायचं आणि बाकीच्या फॉर्म्युला ॲज इट इज लिहायचं. म्हणजे तुमच्या वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला काय होईल, मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. काय होईल फॉर्म्युला, मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. पहा वर्बल क्वेश्चनचा फॉर्म्युला पहा, मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. सब्जेक्टच्या खालती सब्जेक्ट लिहिलं आय वी यू यू दे प्लुरल, ही शी इट सिंगुलर. आणि सब्जेक्टच्या अगोदर आता काय वापरत आहो, मी वापरत आहो, म्हणून मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. ठीक आहे, समजलं तुम्हाला एवढं. आता काय करायचं आहे तुम्हाला, WH क्वेश्चन बनवायचं आहे. एकदम इझी आहे WH बनवणं. ठीक आहे ना, ऑलरेडी तुम्ही वर्बल क्वेश्चन बनवलेले आहात. ठीक आहे ना, ऑलरेडी वर्बल क्वेश्चन कसं बनवायचं आहे ते तुम्हाला माहित आहे. तर वर्बल क्वेश्चनच्या समोर फक्त काय करा, WH वर्ड्स ऍड करा. वर्बल क्वेश्चनच्या समोर काय करा, फक्त WH वर्ड्स ऍड करा आणि बाकी जसंच तसं लिहा. बाकी ॲज इट इज लिहा. म्हणजे काय होईल फॉर्म्युला तुमच्या WH वर्ड्स प्लस मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. पहा फॉर्म्युला लिहून दिला, WH वर्ड्स प्लस मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. आणि WH वर्ड्स आपण हे विदाउट स्टार वाले घेतले आहेत. ठीक आहे ना, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. तर आता काय म्हणजे काय झालं, व्हॉट, का म्हणजे वाय, केव्हा म्हणजे वेन, कुठे म्हणजे वेअर, कसं म्हणजे हाऊ, कोण म्हणजे हू, कोणाला म्हणजे हुम आणि कोणासोबत म्हणजे विथ हुम. सब्जेक्टच्या खाली सब्जेक्ट लिहून दिलेले आहेत, आय वी यू यू दे प्लुरल, ही शी इट सिंगुलर. ठीक आहे ना, आणि यांच्यासोबत आपण अगोदर काय वापरत आहोत, मे वापरत आहोत. आणि त्याच्यानंतर V1 प्लस अदर. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, WH वर्ड्स प्लस मे प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस अदर. ठीक आहे, आता तुम्हाला स्टार वाला क्वेश्चन बनवायचा आहे. स्टार दिलेले आहेत म्हणजे फक्त फरक दाखवण्यासाठी मी काही जे WH वर्ड्स आहेत, किती किती कोणता आणि कोणाचा, त्यांना स्टार दिला आहे. बाकी काही तेवढं विशेष नाही. ठीक आहे ना, म्हणजे काय झालं, याचं जर फॉर्म्युला बनवायचं असेल तर जो अदर आपण आतापर्यंत एंडिंगला वापरत आहोत त्यांना काय करायचं, सेकंड नंबरवरती आणायचं. अदरला काय करायचं, सेकंड नंबरवरती आणायचं. म्हणजे WH वर्ड्स नंतर वापरायचं. म्हणजे काय होईल तुमचा फॉर्म्युला, WH वर्ड्स प्लस अदर प्लस मे प्लस सब्जेक्ट प्लस V1. तुमचा काय होईल फॉर्म्युला, हाऊ मेनी, हाऊ मच, विच आणि हुज साठी फॉर्म्युला कसा बनवाल, WH वर्ड्स प्लस अदर प्लस मे प्लस सब्जेक्ट प्लस V1. म्हणजे अदरला आपण समोर आणलेला आहे. ठीक आहे ना, आणि जर तुम्हाला अदर ओळखायचं असेल, ठीक आहे ना, समजत आहे तुम्हाला, जर तुम्हाला अदर ओळखायचं असेल तर सेंटेन्सला व्हॉटने काय करायचं, प्रश्न विचारायचं. ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला अदर मिळून जाईल. जसं मी म्हटलं इथे एक्झाम्पल दिलं आहे, सोनल पाणी पिऊ शकतो. तर प्रश्न विचारा, सोनल काय पिऊ शकतो, पाणी. तर मग पाणी काय झालं असेल, अदर. उमेंद्र पुस्तक वाचू शकतो. ठीक आहे ना, तर उमेंद्र काय वाचू शकतो, पुस्तक वाचू शकतो. तर मग पुस्तक काय आहे तुमचं, बुक्स काय आहे तुमचं, अदर आहे. ठीक आहे, जसं आम्ही चॉकलेट खाऊ शकतो. आम्ही काय खाऊ शकतो, चॉकलेट खाऊ शकतो. म्हणजे चॉकलेट काय आहे, अदर आहे. समजलं. म्हणजे जर तुम्हाला कधी कन्फ्युजन झालं अदर काय वापरायचं आहे तर मग तुम्ही काय वापराल, म्हणजे व्हॉटने काय कराल, प्रश्न विचाराल सेंटेन्सला. ठीक आहे, आता इथं दोन किती आहे, एक हाऊ मेनी आणि दुसरा हाऊ मच. म्हणजे ज्या वस्तूंना किंवा ज्या गोष्टींना तुम्ही 1 2 3 4 5 म्हणजे नंबर्सनी मोजू शकता, म्हणजे ते काय आहेत, काउंटेबल आहेत. तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय काउंटेबल गोष्टीसाठी तुम्ही काय वापरू शकता, हाऊ मेनी वापरू शकता. ठीक आहे ना, म्हणजे किती पेन, किती टेबल, किती बॉटल, यांना नंबरनं मोजू शकतो. ठीक आहे ना, आणि जे अनकाउंटेबल आहेत, ज्यांना नंबरनं मोजू शकत नाही, त्यांना मोजण्यासाठी आपण लिटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीलीटर, ग्राम, किलोग्राम, डिग्री सेल्सिअस, फूट, फीट, म्हणजे एखाद्या युनिटचा आपण काय करतो, वापर करतो. त्यांच्यासाठी काय कराल तुम्ही, हाऊ मच वापराल. ठीक आहे, म्हणजे तुमचं फॉर्म्युला काय झालं, WH वर्ड्स प्लस अदर प्लस मे प्लस सब्जेक्ट प्लस V1. समजलं. आता सेंटेन्सेस पहा, इथं जे सेंटेन्सेस बनवून दिलेले आहेत त्यांनाच कन्वर्ट करतो. ठीक आहे, मग बाकीचे सेंटेन्सेस तुम्ही काय कराल, होमवर्क म्हणून पूर्ण करून घ्या. ठीक आहे, समजत आहे. ठीक आहे, म्हणजे काय पहा, पहिला सेंटेन्स काय आहे, मी जाऊ शकतो. तर मी म्हणजे काय झालं, आय. मग त्याच्यानंतर काय वापरत आहात, मे, आणि जाण्याच्या V1 काय आहे, गो. तर मग आय मे गो, मी जाऊ शकतो, आय मे गो. पहा पॉझिटिव्ह मध्ये शक्तून एंडिंग झालं, इथं शक्तून एंडिंग झालेलं आहे. ठीक आहे ना, आता मी जाऊ शकत नाही, तर शकत नाही म्हणजे निगेटिव्ह. ठीक आहे ना, मी जाऊ शकत नाही तर का होईल, मी म्हणजे आय मे नॉट, मे नॉटचा शॉर्ट फॉर्म मे एंड. ठीक आहे, तर आय मे एंड गो, V1 काय आहे, गो. मी जाऊ शकतो का. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्बल क्वेश्चन काय आहे, मी जाऊ शकतो का. काने जर एंडिंग होत असेल तर वर्बल म्हटलं. इकडे पहा, पहिल्यांदा काय वापरायचं आहे, मे.
तर मग मी जाऊ शकतो का, मे आय गो, मी कुठे जाऊ शकतो, कुठे म्हणजे काय होते वेअर, तर वेअर मे आय गो, ठीक आहे ना, मी कुठे जाऊ शकतो, वेअर मे आय गो. मी कसं जाऊ शकतो, हाऊ मे आय गो, मी का जाऊ शकतो, वाय मे आय गो. असं जर तुम्ही फॉर्म्युलाकडे व्यवस्थित लक्ष देऊन स्टेप बाय स्टेप जर सेंटेन्सेस बनवाल, ठीक आहे ना, फॉर्म्युला फॉलो कराल, तर तुमच्या एकही सेंटेन्सेस चुकत नाही, ठीक आहे. जसं आता सेकंड सेंटेन्स पहा, ती येऊ शकते, तर मग ती म्हणजे काय झाली, शी मे कम, ती येऊ शकत नाही, शी मेयंट कम, ती येऊ शकते का, मे शी कम, ती कुठे येऊ शकते, सॉरी ती केव्हा येऊ शकते, केव्हा म्हणजे वेन मे शी कम. डिड यू अंडरस्टँड, समजत आहे ना तुम्हाला, बनवाल ना इझिली, ठीक आहे. आता पहा नेक्स्ट सेंटेन्स पहा, इकडे थोडं लक्ष द्या, ठीक आहे ना. काय आहे, सोनल पाणी पिऊ शकतो, तर सोनल काय सिंग्युलर, तर काय होईल, सोनल मे ड्रिंक वॉटर, सोनल पाणी पिऊ शकत नाही, सोनल मेयंट ड्रिंक वॉटर, सोनल मेयंट ड्रिंक वॉटर. सोनल पाणी पिऊ शकतो का, मे सोनल ड्रिंक वॉटर. आणि सोनल किती पाणी पिऊ शकतो, आता तुमच्याकडे अदर काय आहे, पाणी तुम्हाला सांगितलं ना, तर मग पाणीला मोजू शकता का, नाही, त्याला तुम्ही काय करू शकता, लिटरने मोजता, ठीक आहे ना, म्हणजे नंबरने मोजू शकता का, नाही, तर मग काय वापरा तुम्ही, हाऊ मच वापरता का, सोनल किती पाणी पिऊ शकतो, हाऊ मच वॉटर मे सोनल ड्रिंक. सोनल कोणतं पाणी पिऊ शकतो, विच वॉटर मे सोनल ड्रिंक. सोनल कोणाचं पाणी पिऊ शकतो, हुज वॉटर मे सोनल ड्रिंक. जसं गोल्डी पुस्तक वाचू शकतो, का होईल, गोल्डी मे रीड बुक्स. 100% गॅरंटी आहे का, नाही, पॉसिबिलिटी आहे, तर तो वाचू शकतो किंवा वाचू शकत नाही, म्हणून आपण मेचा वापर करत आहोत, ठीक आहे ना. जसं गोल्डी पुस्तक वाचू शकतो, गोल्डी मे रीड बुक्स, आणि गोल्डी पुस्तके वाचू शकत नाही, गोल्डी मेयंट रीड बुक्स. गोल्डी पुस्तके वाचू शकतो का, मे गोल्डी रीड बुक्स. आणि गोल्डी का पुस्तके वाचू शकतो, वाय मे गोल्डी रीड बुक्स. गोल्डी कुठे पुस्तके वाचू शकतो, वेअर मे गोल्डी रीड बुक्स. गोल्डी कसा पुस्तके वाचू शकतो, हाऊ मे गोल्डी रीड बुक्स. गोल्डी कोणासोबत पुस्तके वाचू शकतो, विथ हुम मे गोल्डी रीड बुक्स. गोल्डी किती पुस्तके वाचू शकतो, आता बुक्सला आपण काय करू शकतो, 1 2 3 4 ने काउंट करू शकतो, ठीक आहे ना, समजत आहे ना, ठीक आहे. तर मग गोल्डी किती पुस्तक वाचू शकतो, हाऊ मेनी बुक्स मे गोल्डी रीड. गोल्डी कोणते पुस्तक वाचू शकतो, विच बुक्स मे गोल्डी रीड. गोल्डी कोणाचे पुस्तक वाचू शकतो, हुज बुक्स मे गोल्डी रीड. जसं आता तुम्हाला परमिशन घ्यायचं असेल, तर आपण काय म्हणतो, मी येऊ शकतो का, म्हणजे मे आय कम इन. जसं मी येऊ शकतो, आय मे कम. मी येऊ शकत नाही, आय मेयंट कम. मी येऊ शकतो का, मे आय कम. आणि मी का येऊ शकतो, वाय मे आय कम. पाऊस पडू शकतो, तर मग काय होईल, इट मे रेन. जर सब्जेक्ट नसेल तर आपण इंट्रोडक्टरी म्हणून कशाचा वापर करतो, इटचा वापर करतो, ठीक आहे ना. जसं पाऊस पडू शकतो, इट मे रेन. पाऊस पडू शकत नाही, इट मेयंट रेन. पाऊस पडू शकतो का, मे इट रेन. पाऊस का पडू शकतो, वाय मे इट रेन. पाऊस केव्हा पडू शकतो, वेन मे इट रेन. पाऊस कसा पडू शकतो, हाऊ मे इट रेन. पाऊस किती वाजता पडू शकतो, व्हॉट टाइम मे इट रेन. तुम्ही असंही करू शकता, ॲट व्हॉट टाइम मे इट रेन, ठीक आहे ना. आता पाऊस किती पडू शकतो, तर मग हाऊ मच मे इट रेन. डिड यू अंडरस्टँड, समजलं. तर आता समजलं असेल तर 10 पॉझिटिव्ह बनवायचे, ठीक आहे ना. आणि त्याच 10 पॉझिटिव्हला काय करायचं, निगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं, जसं मी केलं तसं. त्यालाच वर्बलमध्ये कन्वर्ट करायचं, त्यालाच WH मध्ये कन्वर्ट करायचं, आणि त्यांना मराठी टू काय करायचं, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे तुम्ही जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं तुम्हाला बोलता येईल, ठीक आहे ना. आणि फक्त तुम्हाला काही दिवस हे फॉर्म्युलाचा उपयोग करायला लागतो. जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तुम्हाला फॉर्म्युलाची सुद्धा गरज पडत नाही. तुम्ही स्वतः विदाउट फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता, टॉकिंग करू शकता. डिड यू अंडरस्टँड, ठीक आहे ना. चला ठीक आहे, थँक्यू.